तुमचा विश्वास बसणार नाही की मी जर सांगितलं तर हा नाश्ता फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो. तर मंडळी, हो, अगदी बरोबर आहे. आजचा जो नाश्ता आपण बनवणार आहोत ना, तर तो अगदी सकाळच्या घाईमध्ये असो किंवा मग मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी असो, अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असा लागतो. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात. तर आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी इथे आपल्याला रवा लागणार आहे. तर इथे रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल, पण मी इथे बारीक असा रवा घेतलेला आहे. तर आपल्याला याला 1 वाटी असा रवा लागणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा ऍड करायचा आहे. सगळा रवा मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला यासाठी लागणार आहे दही. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. तर तुम्ही दही कुठलंही घेऊ शकतात, आंबट असेल तरी सुद्धा चालेल, साधं असेल तरी सुद्धा चालेल. तर अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. होईल तेवढं याला बारीक असं वाटायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात, अशा पद्धतीची आपल्याला हवी आहे. तर आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करायचं आहे. तुम्हाला वाटलंच तर यामध्ये थोडंसं अजून पाणी तुम्ही ऍड करू शकतात, कारण रवा आहे हा फुलतो, त्यामुळे यामध्ये तुम्ही थोडंसं अजून पाणी ऍड केलं तरी सुद्धा चालेल. आता याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा आपला छान असं फुलून येईल. आता त्यानंतर इथे आपण चटणी बनवून घेणार आहोत. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि 1 चमचा इथे मी चण्याची डाळ घातलेली आहे. थोडी तुम्हाला जर हवं असेल तर उडदाची डाळ सुद्धा तुम्ही इथे घालू शकतात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कांदा घातलेला आहे उभा एक कट करून, टोमॅटो घातलेला आहे आणि अद्रक घातलेली आहे. आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. एवढंच भाजायचं आहे की जेणेकरून याच्यातला कच्चेपणा निघून जाईल इतकंच. याला असं लाल असं होऊ द्यायचं नाहीये किंवा जास्त असं करपून सुद्धा द्यायचं नाहीये. चांगलं याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, आपल्याला एवढंच असं हे भाजून घ्यायचं आहे. आता हे काढून घेऊया. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर परतून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून कढईचं तेल आहे ना ते सुद्धा सर्व निघून जाईल आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी लाल मिरची घातलेली आहे 1 चमचा आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता, त्यामुळे रंग खूप छान येतो चटणीला. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली चटणी सुद्धा बनवून तयार आहे. तर तुम्ही या चटणीला तडका सुद्धा देऊ शकतात तरी सुद्धा चालेल आणि नुसती अशीच जरी खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते. तर आपलं हे पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे, रवा आपला छान असं फुललेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा इनो घालणार आहे. तर इनो नक्की घाला, यामुळे हा पदार्थ खूप छान असा फ्लफी बनून तयार होतो, त्यामुळे नक्की घाला. याला चांगलं एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. छान असं फेटून घ्यायचं आहे या पिठाला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला इनो ऍड करायचा आहे. आता इनो घातल्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून हा छान असा फुलून येईल. आता पाणी घातल्यानंतर हे बॅटर आहे आपलं रव्याचं, ते छान असं फुलतं. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं याला फेटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात, अशा पद्धतीची हवी आहे. तर मंडळी, आज आपण याचा उत्तप्पा बनवणार आहोत. अगदी इन्स्टंट आणि झटपट असा बनवून तयार होतो. आपल्याला अगदी हे भिजवत घालायची डाळ तांदूळ सुद्धा गरज नाहीये. तर आता इथे तवा गरम करून घेतला आहे मी. तव्याला आधीच तेल लावलं होतं, त्यानंतर आपल्याला यावरती तेल सुद्धा घालायची गरज पडत नाही. आता याला तुम्ही पाहू शकता, याला हलवायची पण गरज नाहीये. खूप छान अशी जाळी पडलेली आहे, मस्त. अगदी याला 2 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे. याला झाकून सुद्धा ठेवायची गरज नाहीये आपल्याला, कारण हे वन साइडनीच भाजायचं आहे, दोन्ही साइडनी याला भाजायचं नाहीये.
तुम्ही पाहू शकतात मस्त आपला उत्तप्पा बनून तयार आहे. जाळी सुद्धा किती सुंदर अशी पडलेली आहे. तर मी तुम्हाला अजून एक इथे दुसरा बनवून दाखवत आहे उत्तप्पा. तर हे पहा, थोडं याला तुम्ही फिरवलं ना तरी सुद्धा चालेल. जाळी अतिशय छान अशी पडते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी याला जाळी पडत आहे. किती मस्त असे बबल्स आलेले आहेत. खूप लवकर आणि इन्स्टंट अगदी 10 मिनिटात घाईच्या वेळेला सुद्धा आपण हा उत्तप्पा बनवून खाऊ शकतो. तर याला मी तेल सुद्धा लावलेलं नाहीये. याच्यामध्ये तेलाची सुद्धा अजिबात गरज पडत नाहीये. तुम्ही पाहू शकतात आणि खालून सुद्धा खूप छान असा भाजलेला आहे. जरी आपण याला दोन्ही साईडने जरी नाही भाजलं ना, वन साईड जरी भाजलं तरी हा खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा मंडळी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी, मधल्या वेळेमध्ये कधी आपल्याला भूक लागली अचानक तरी त्यावेळेला सुद्धा अगदी झटपट 10 मिनिटात आपण हा बनवून खाऊ शकतो. तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला मी दाखवते याला जाळी सुद्धा किती छान अशी पडलेली आहे आणि एकदम सॉफ्ट असा हा उत्तप्पा बनून तयार होतो. लहान मुलांना किंवा घरामध्ये आजी आजोबा असतील, वयस्कर माणसं असतील, ते सुद्धा अगदी आरामात हा उत्तप्पा खाऊ शकतात. तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत.